आपल्याकडे वॉर मूवीज कसे असतात ना, फिल्मी देशभक्तीने ओतप्रोत भरलेले, त्यातल्या हिरोला किंवा हिरोंना सुपर हिरो बनवणारे, संदेशे आते हैं या असल्या गाण्यांनी उगाच इमोशनल करणारे 3-3 तासांचे वगैरे असतात. पण या सगळ्यापेक्षा वेगळा, सरस आणि फक्त 2च तासांचा आहे द गाझी अटॅक. गोष्ट 1971ची. भारतीय पाणबुडी म्हणजे सबमरीन S-21 या S-21नं त्यावेळी बंगालच्या उपसागरात जो पराक्रम गाजवला त्याची ही चित्तथरारक गोष्ट आहे. पाकिस्तानी पाणबुडी गाझी, त्या पाणबुडीचा भारतीय नौदलाच्या जवानांनी कसा पाडाव केला, त्यात त्यांना काय काय अडचणी आल्या, त्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली, त्यांच्यात सुद्धा आपसात काही मतभेद होते, त्यांची कार्यपद्धती कशी होती, अशा अनेक बारीक बारीक गोष्टींनी हा सिनेमा खूप छान फुलवलेला आहे. हा, तर विजय शेवटी आपलाच होणार आहे हे प्रेक्षक म्हणून जरी आपल्याला माहिती असलं तरी कसोटीच्या प्रसंगी दोन्ही बाजूंनी काय काय डावपेच खेळले जात होते, वरून शांत भासणाऱ्या समुद्राच्या तळाशी नेमकं कसं युद्ध खेळलं जात होतं, हे खरंच प्रत्येक भारतीयानं आणि प्रत्येक सिनेमाप्रेमीने सुद्धा बघायलाच पाहिजे. जैसे ही इंडियंस यहाँ पहुंचेंगे माइंड से कांटेक्ट होगा और खेल खत्म. आता हॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच सबमरीन फिल्म्स याआधी बनलेल्या आहेत, पण भारतामधली ही पहिलीच सबमरीन फिल्म आहे. त्यामुळे इथल्या प्रेक्षकांसाठी मॅप्सच्या आधारे समुद्रात नेमकं काय चाललंय, नेमकं कुठे चाललंय हे नीट समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे छान वातावरण निर्मिती झाली. आता सबमरीनमध्ये 2 अधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. शत्रूवर हल्ला करायचा की आदेशाची वाट बघायची यावरून त्यांच्यातले हे मतभेद आहेत. त्यामुळे सबमरीनमध्ये सुद्धा काही काळ वातावरण तणावपूर्ण बनतं. हा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकमधून सुद्धा एक छान नाट्य उभं केलंय. शेवटी समुद्राच्या तळाशी जी युद्धभूमी आहे ती नेमकी कशी असते, युद्धजन्य वातावरणात नेमकं तिथे काय सुरू असतं, दोन्ही बाजूंनी जे डावपेच खेळले जातात ते नेमके कशा प्रकारचे असतात, हे सगळं सिनेमात खूप व्यवस्थितपणे आलेलं आहे. ये मिशन क्लासिफाइड है, हमें ना पहचान मिलेगी ना मेडल. इतिहास में हम हो ना हो, लेकिन हिंदुस्तान के भविष्य में हम जरूर होंगे. जय हिंद, जय हिंद. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर हा अख्खा सिनेमा तोलून धरलेला आहे तो अतुल कुलकर्णी आणि के मेनन यांनी. हा, म्हणजे आता राणा दुगुबत्ती मोठा स्टार आहे, बलदंड शरीर आहे, पण चेहऱ्यावर हावभाव नाहीत ना. हा, म्हणजे जेव्हा तो सबमरीनचा चार्ज घेतो ना तेव्हा कुठेतरी त्याच्यातला जोश जाणवतो. बाकी तापसी पन्नूच्या कॅरेक्टरची खरंच काही गरज नव्हती. म्हणजे तिला वाचवायला राणा दुगुबत्ती पाण्यात उडी मारणार वगैरे वगैरे ते सगळंच टाळता आलं असतं. कसं आहे ना, जवळपास सगळा सिनेमा सबमरीनमध्ये घडतो. त्या छोट्याशा जागेमध्ये एवढे वेगवेगळे अँगल्स लावून नाट्य निर्माण करायचं, सिनेमा घडवायचा, हे दिग्दर्शकाचं, कॅमेरामनचं आणि कलाकारांचं सुद्धा कसब आहे. आणि त्या दृष्टीने अतुल कुलकर्णी आणि के मेनन यांचं काम खरंच महत्त्वाचं झालेलं आहे. एकंदरीत हा असा गाझी अटॅक तुम्ही नक्की बघावा असा आहे. हा, कदाचित सेकंड हाफमध्ये तुम्हाला तो थोडा रेंगाळल्यासारखा वाटेल, पण तांत्रिकदृष्ट्या, अभिनयदृष्ट्या तो खरंच श्रीमंत आहे, सरस आहे. संकल्प रेड्डी या तरुण दिग्दर्शकाच्या या पहिल्याच प्रयत्नाला द गाझी अटॅकला मी देतोय 3.5 3.5 पॉपकॉर्न. तर अशा या अद्भुत चॅनलवर पॉपकॉर्न पे चर्चामधून आम्ही जे रिव्ह्यूज तुमच्या पुढे सादर करतोय त्याच्यावर तुम्ही सुद्धा अटॅक करत असताच, म्हणजे कमेंटमध्ये आम्ही वाचत असतोच, पण अशाच तुमच्या कमेंटची, फीडबॅकची आम्हाला गरज आहे. आम्ही ती वाट बघतोय. त्यामुळे आमचे व्हिडिओज तुम्ही लाईकही करा, शेअर पण करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा.